श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. तुमच्या सर्वांचे आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. तुमच्या सर्वांच्या सर्व चांगल्या मनोकामना पूर्ण होत हीच मी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. आजच्या आपल्या नवीन व्हिडिओचा विषय असा आहे की मी खूप सुंदर असा अनुभव तुमच्या सोबत घेऊन आली आहे आणि हा अनुभव आहे नांदेड जिल्ह्यातील सह्याद्री नगर येथील अशोक सखाराम कदम या दादांचा. तर ऐकूया आपण त्यांच्या शब्दात. मी गेल्या 2 वर्षापासून श्री स्वामी समर्थ महाराजांच्या सेवेत रुजू झालो. सेवा सुरू केली त्यावेळी मनात काही अपेक्षा नव्हती, पण मनाला समाधान लाभायचे म्हणून जमेल तेव्हा सेवा करायची. एक दिवस अचानक किंवा योगायोगाने विद्यापीठामध्ये वर्ग 1 म्हणजे अ अधिकाऱ्याची जागा निघाल्याची जाहिरात वाचली. सदर जागेसाठी लागणारी पात्रता माझ्याकडे होती. श्री स्वामी समर्थांचे नाव घेऊन सदर जागेचा अर्ज भरला आणि दिंडोरीला जाऊन परमपूज्य गुरुमाऊलींकडे मनातील इच्छा व्यक्त केली. आणि दुसऱ्या क्षणी परमपूज्य गुरुमाऊलींनी तुम्ही एका महिन्यात पेढे घेऊन याल असा आशीर्वाद दिला व सोबत आम्हा दोघा पती पत्नींसाठी काही सेवा करावयास दिली. आम्ही दोघांनीही परमपूज्य गुरुमाऊलींनी दिलेली सेवा नित्य नियमाने व अखंडितपणे सेवा केली व त्याचबरोबर दुसरीकडे मी परीक्षेची तयारी करत होतो. परीक्षा खूप स्पर्धात्मक होते, पण या सर्व परीक्षांमध्ये मी श्री स्वामी समर्थ महाराजांचे व परमपूज्य गुरुमाऊलींचे स्मरण करून दिले आणि प्रत्येक वेळेस यश मला मिळत गेले. वयाच्या 39व्या वर्षी आपण वर्ग 1 म्हणजे अ अधिकारी होऊ असे कधी स्वप्नातही वाटले नव्हते. पण श्री स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेने व परमपूज्य गुरुमाऊलींच्या आशीर्वादाने मी आज या पदावर पोहोचलो आणि विद्यापीठाकडून सदर पदावर माझी निवड झाली. म्हणून आदेश मिळाल्यावर कामावर रुजू होण्यापूर्वी परमपूज्य गुरुमाऊलींचे आशीर्वाद घेण्यासाठी दिंडोरी येथे सहकुटुंब आलो व परमपूज्य गुरुमाऊलींचे आशीर्वाद घेऊन विद्यापीठामध्ये रुजू होण्यासाठी आपल्या गावी निघालो. भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे असा आदेशच जणू पाठीशी घेऊन जीवनभराची शिदोरी व परमपूज्य गुरुमाऊलींनी मला दिली आहे. तर कसा वाटला हा आजचा अनुभव? आवडला असेल तर कमेंटला श्री स्वामी समर्थ नक्की लिहा आणि चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशा नवीन छानशा व्हिडिओ सोबत. तोपर्यंत सर्वांना बाय आणि श्री स्वामी समर्थ.